स्नेह स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाची बातमी आणि गुड न्यूज आहे आपल्याकरिता. विद्यार्थी मित्रांनो, आपण वारंवार या पवित्र भोटेच्या जाहिरातीच्या संदर्भात आपण बघत होतो. तर त्याची जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे ती आनंदाची बातमी आहे. 30,000 प्लस जागा या ठिकाणी येणार आहेत असे खुद्द त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सुद्धा तुषार देशमुख सरांना सांगितलेलं आहे. विविध संघटनांच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पाठपुरावा करून ही भरती पूर्णत्वास नेण्यासाठी मेहनत घेतलेली आहे. त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांना सलाम सुद्धा. विद्यार्थी मित्रांनो, 30,000 प्लस बंपर भरती या ठिकाणी होत आहे आणि ही जी पहिली जाहिरात आपल्याला पाहायला मिळत आहे, ही जाहिरात कोणत्या संस्थेची आहे, नेमक्या जागा किती आहेत, कला, क्रीडा, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांना असं वाटत होते, वारंवार कमेंटमध्ये ते हे करत होते की कमेंट देत होते की सर आमच्यासाठी जागा किती नेमक्या येणार आहेत. तर हे संपूर्ण आपण ही जाहिरात जी आहे ती जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत. अशा पद्धतीने ही जाहिरात आहे, ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आपल्याला पवित्र पोर्टल शिक्षक भरती जाहिरात, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी 2025 मान्यता कधी मिळालेली आहे? 2016 किंवा मान्यता म्हणजे मान्यता हे झाले, प्रसिद्धी कधी झाली आहे? 24/7 झालेली आहे. संस्थेचं नाव काय? छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ. सेकंडरी आणि हायर या ठिकाणी आपल्याला ही जागा विथ इंटरव्ह्यूच्या जागा आपल्याला ही पाहायला मिळत आहे. शैक्षणिक स्तर काय आहे? सेकंडरी आणि हायर सेकंडरी. या ठिकाणी बघा, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आहे, या शिक्षण संस्थेची या जागा आहे. आरक्षणीय पदाचा तपशील या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. अनुसूचित इकडे हे आपलं कायम आरक्षण, हे समांतर आरक्षणाचं इकडे बघा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. अनुसूचित जातीच्या एकही जागा या ठिकाणी नाही. अनुसूचित जमातीच्या जागा आपल्याला बघा, अनुसूचित जमातीची जी जागा आहे आपल्याला एक जागा आपल्याला समांतर आरक्षणा व्यतिरिक्त हे आपल्याला पाहायला मिळत आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसरी जी भटक्या जमाती ब साठी सुद्धा एक जागा या ठिकाणी आहे. नंतर इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी करिता, ओबीसी जे बांधव आहेत आपले त्यांच्याकरिता एक जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि इतर मागासवर्ग महिलांसाठी एक आहे आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त अशा 2 जागा या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. ओबीसी विद्यार्थी ईडब्ल्यूएच ची सुद्धा या ठिकाणी एक जागा आहे. नंतर एसबीसी सुद्धा, त्याच्यासाठी सुद्धा एक जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीने या जाहिराती आपल्याला म्हणजे जागा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. नंतर खाली दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी अनाथसाठी सुद्धा एक जागा, कर्णबधिरची जी आहे ती एक जागा आपल्याला अनाथच्या याच्यात दिसत आहे. नंतर जागा नेमक्या कोणत्या याच्या आहेत, कोणत्या विषयाच्या माध्यमाच्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे, माध्यम या ठिकाणी दिलेलं आहे. मराठी माध्यमाच्या ह्या सर्व जागा असणार आहेत, मराठी माध्यमाच्या जागा आहेत. पद कोणतं आहे? तर 1ली ते 5वीचं ग्रॅज्युएट टीचर आहे, अंडर ग्रॅज्युएट टीचर आहे. नंतर स्पेल पहा, 16,000 रुपये, 16,000 रुपये या ठिकाणी दिलेला आहे. ऍडेड म्हणजे अनुदानित प्रकार आहे. हा जो अनुदान आहे 100% अनुदान आहे, म्हणजे अनुदानित शाळा, 100% अनुदानित असलेली ही शाळा आहे. म्हणजे सर्व पगार किंवा सर्व राईट्स जे आहेत ते अनुदानाचे गव्हर्नमेंटचे अंडरटेकिंग आहे. सर्व गोष्टी क्लिअर आहे या ठिकाणी दिसत आहे. सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट, शिकवण्याचे माध्यम मराठी आहे आणि HSC DED असणारा व्यक्ती जो CTT पेपर 1-2 असे या ठिकाणी दिलेले एकूण जो एक पेपर 5 आहेत त्यांच्यासाठी ही पद आहे आणि याची पद किती आहेत? 2 आहे. जे 1 ते 5 चे पद जे आहेत या ठिकाणी 2 आपल्याला 1 ते 5 चे पद या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नंतर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी करिता या ठिकाणी दिसत आहे. ऍडेड याच्या जागा कोणत्या आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण आणि बाकी जे स्पेशल टीचर आहे त्या स्पेशल टीचरचे सुद्धा या ठिकाणी जागा आपल्याला पाहायला मिळतात. बघा, 6वी ते 8वी करता स्पेशल टीचर, पण कोणता? आर्ट, कलाची इथं जागा आहे, एक जागा कलाची आहे या ठिकाणी दिसत आहे. नंतर स्पेशल टीचर वर्क एज्युकेशन म्हणजे कार्यानुभव, कार्यशिक्षण जे आहे कार्यशिक्षण सुद्धा या ठिकाणी, कार्यशिक्षणचे सुद्धा या ठिकाणी 2 जागा आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो. नंतर फिजिकल एज्युकेशन जे आहे 9 ते 10 करिता फिजिकल एज्युकेशन आहे, त्यासाठी सुद्धा एक जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. माध्यम मराठीच माध्यम आहे. ग्रॅज्युएशन आपल्याला, तुमचं जे फिजिकल एज्युकेशन झालं असेल तुम्हाला संधी आहे. कला, कार्यानुभव या 3ही पदांच्या जागा या संस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे जे आपले विद्यार्थी आहेत ज्यांचं कला, क्रीडा, कार्यानुभव किंवा शारीरिक शिक्षणची डिग्री झालेली आहे, ते विद्यार्थी वाट बघत होते की सर आमच्या जागा यावर्षी येणार की नाही. यापूर्वी ज्या काही भरती झाल्या त्यामध्ये मात्र या शिक्षकांसाठी, या विद्यार्थ्यांसाठी जागा नव्हत्या, परंतु या भरतीमध्ये सुद्धा भरघोस जागा
आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा कट ऑफ तर अत्यंत कमी येईल का, तर खूप विद्यार्थी कमी आहेत. विद्यार्थी जे आहेत ते बीपीएड असेल किंवा एटीडी असेल असे कार्यानुभव डिप्लोमा सुद्धा असेल तर हे करायला आता विद्यार्थी झगवत नाहीत आणि यामुळं आपले विद्यार्थी जे आहे या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. खूप जास्त संधी आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे आणि ही बंपर भरती आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने ही जाहिराती आहेत, या जाहिराती आपल्या या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. ह्या ज्या जाहिराती आहे पेपरला सुद्धा या जाहिराती लोकमत पेपर असेल किंवा इतर जे पेपर असेल त्याला सुद्धा दिल्या जाणार आहेत आणि पहिल्या टप्प्यात सुद्धा या सर्व जागा होणार आहे, जागांची भरती होणार आहे आणि याचनुसार या जागेनुसारच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्यासाठीच ही जी अपडेट आहे हे अपडेट अत्यंत महत्वाचं अपडेट आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला प्राधान्यक्रम पसंतीक्रम तर आपल्याला द्यायला सुरुवात होईल आणि ही सर्वात मोठी आपल्याला संधी उपलब्धी आहे. त्याचा चांगला अभ्यास करून आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रिफरन्स द्यायचे आहे, ज्या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी आपल्याला नोकरी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच जाहिराती आपण एक जाहिराती आपण आपल्या चॅनलला देणार आहोत आणि या पद्धतीनं आपल्याला सर्वांना आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.